केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। केंद्र सरकारकडून 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मोठी वाढ। कापूस, मूग डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे आणि मक्याचा समावेश। एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सादर होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक। आर्थिक धोरणांबाबत निर्णय घेताना घटक पक्षांना विश्वासात घ्यावा लागणार। पंतप्रधान मोदींकडून नालंदा विद्यापीठाचं नवं रूप देशाला समर्पित। विद्यापीठाची इमारत जळू शकते, पण ज्ञानाच्या शत्रूंनी कितीही ठरवलं तरी ते विद्येचा नाश करू शकत नाहीत। पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य। गेल्या 60 वर्षात 18व्या लोकसभेमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम खासदारांचे प्रमाण घटलं। देशातील मुस्लिमांची लोकसंख्या 15%हून अधिक। लोकसंख्येचा विचार करता लोकसभेमध्ये 5%पेक्षा कमी मुस्लिम खासदार। भारतीय रेल्वेकडून सहाय्यक लोको पायलट पदाच्या 13,000 जागा तातडीने भरण्याचे आदेश। लोको पायलटवरती कामाचा ताण वाढल्यानं होत असलेल्या अपघातांनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। विषारी दारू प्यायल्यानं 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू। तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातील घटना। जिल्हाधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेत कारवाईचे आदेश। नव्या आर्थिक वर्षामध्ये पहिल्या तिमाहीत गतवर्षीच्या तुलनेमध्ये प्रत्यक्ष कराच्या महसुलात 9.8% वाढ। 16 जून अखेर 5,15,000 कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा। देशातली सर्वात मोठी विमा कंपनी LIC मालमत्ता विकून 50 ते 60,000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत। मालमत्ता विक्रीची सुरुवात मुंबईपासून होण्याची शक्यता। दिल्ली, कोलकाता आणि उत्तराखंडमधील मालमत्ता विकली जाणार। सौदी अरेबियाच्या मक्कामध्ये तीव्र उष्माघातामुळे 577 हज यात्रेकरूंचा मृत्यू। तापमान 52 अंशांवर। 2000 लोक रुग्णालयात। गाझामधल्या युद्धात आतापर्यंत 37,347 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू। मृतांमध्ये 15,000 मुलांचा समावेश। अनेक कुटुंबांमध्ये 4 पिढ्यांचे लोक मृत्युमुखी।